तो पण या तिथं इकडं आला तो काय घेऊन कुठं ग आता येऊ नव्हता बाई ते दुसरा हा हा दिसला दिसला परत ते जाईना दिसत नाही याच्यात. हो त्याचं तोंड बघा ते हा माझ्याकडे तोंड केलेलं त्यांनी ते दिसतंय. ते हालचाल करत नाहीये काही, शांत बसलाय. इथून दिसणार नाही तो. बघू दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळाने बाहेर निघल्यावर. मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज शेतात आलो होतो तेवढं आईनं त्यांनी सांगितलं की साप आहे तिकडे जाऊ नको. साप आहे पण मोबाईल मध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही, खूप मोठा साप आहे. बघू आपण थोड्या वेळाने जर बाहेर निघलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवून. साप म्हणजे तो परडे वाटतं आणि काहीतरी खाऊन तो शांत बसला. पण आता ते मला पण तिथं जायची भीती वाटायला नाही, तर तुम्हाला दाखवलं असतं. लय भीती वाटायली. साप म्हणलं की इकडेच हात थरथर करायला लागले. पण आता खूप मोठा आहे तो आणि त्याचं तोंड पण आपल्याकडे, त्याच्यामुळे भीती वाटायली. सांगू शकत नाही मी आता, एवढी भीती वाटायली. बघतो जर तुम्हाला दिसला तर दाखवतो मी. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करा. तो जर बाहेर निघला मी तुम्हाला नक्की दाखवणार की आपल्याकडे साप होता की नव्हता. खूप मोठा आहे, काहीतरी खाल्ला असेल बिचारा, बसला एकदम शांत. बघू दिसला तर तुम्हाला दाखवतो बाहेर आलं की. ओके. आणि आज तसंच आपल्याकडं आज हरभरा पेरायचं आपल्या शेतात, तसं ट्रॅक्टर येणार आहे मोठा. बघू थोडं ते पण येणार, ते पण दाखवतो. आपल्या घरचा कापूस पण येणं चालू आहे. आता मी गावाहून आलो आणि डायरेक्ट शेतात आलो. इकडं आपल्याला जे खाली रान दिसतंय ना, इथे सर्व आपल्याला हरभरा पेरायचे. हरभरा जॅकी 9218. तरी आपलं 2 एकर रान आहे. 2 एकरला बघू आता 2 बॅग टाकू तिथं 30-30 किलोच्या. दाखवतो, येतो थोड्या वेळ ट्रॅक्टर आल्यावर तुम्हाला दाखवतो मी. ओके. साप जर दिसला तर सांगा मला, तर काय व्हिडिओ मध्ये दिसाय ना, पण तुम्हाला दिसला तर सांगा दिसतो हाय का तिथं. इटकरी कलर जाईल, त्याच्यावर कवडे आहेत. ते काय दिसाय ना बाबा इथं, ते कलर त्याचा आणि ते आसपासला ते जे कसमन आहे त्याचा पण कलर तसाच झालाय, त्यामुळे दिसत नाही. बघू थोड्या वेळ बाहेर निघला तर दाखवतो तुम्हाला. इथं आपल्याला हरभरे पेरायचे आणि तुम्हाला आपले इथले आंबे पण लावलेले दाखवतो. आंबे आपण 60 आंबे लावलेले आहेत 12 बाय 15 वर, नाही 6 बाय 15 वर. तुम्हाला दाखवतो मी. नारळाचं झाड वगैरे लावलेलं आहे आपण, पपईचं पण आहे. आणि आंबे दाखवतो आता तुम्हाला, बॅक कॅमेराने दाखवतो. 2 मिनिटं. हे अशा प्रकारचे केसर आंबा लावलेला आहे आपण, पूर्ण 60 झाडं इथं. असं आंबे आपण पावसाळ्यात लावलेले त्यांच्या. हे त्याला अशी इवले फुटायला लागलेत पानावरती. केसर आंबा आहे संपूर्ण, म्हणजे 10 गुंठ्यात लावलेलं आपण. 60 झाडे. इकडे नारळ झाडे, इकडे पपई आहे. असे एवढाले आंबे झालेत काही की, हे एवढाले झालेत. आणि समोर तिकडे हळद आहे 1 एकर मध्ये. हळद पण चांगली आहे. इकडे हळद आहे आपली. हळदी साईडला टमाटे येत, ते अजून काही पिकले नाही. असे टमाटे आहेत, पिकले नाही अजून, कच्चेच आहेत ते. एवढी हळद आहे, माझी छाती एवढाली. आतमध्ये गेले की माझ्यापेक्षा वर जाते. एवढाली हळद. खाली सगळं कापूस लावलेला आहे. 2 एकर मध्ये कापूस आहे. तोच व्यसन चालू आहे. आई बायको आई पण आहे, सर्वजण कापूस असताय. आणि आज गावाला गेलतो मी, बायकोला आणायला गेलतो, कारण कापूस याचाच राहिला होता. त्यासाठी बायकोला आणायला गेलतो. तिला आणल्यास कामाला लावलं. मग काय बायकोला नाही मग कोणाला याचा लावायचा. आता न्यायची तर आपल्याला यायचं बोध भरलेले समोर मोजण्यासाठी. बघू किती बोध भरले तर ते घेऊन जाऊ सगळे समोर.
इकडं कापूस वेचणं चालू आहे. आई आहे, इकडं बायको आहे, तिकडं ताई आहे, सर्वजण कापूस वेचायला लागले. घरच्या घरीच कापूस वेचणं चालू आहे, बाहेरचे लोक नाहीत. मंडळी दम लागला, कारण कापसाचा एवढा मोठा भोज उचलून आणलाय. दाबू दाबू भरलेला भोत होता. आता किती किलोचा भरतोय संध्याकाळी बघू. तेवढा उचलून आणलाय. बापरे, बघा एवढा मोठा आहे. अवघड आहे, असं काम करावं लागतं शेतात. एवढा भोत तो कापसाचा. भूत घेण्याचा व्हिडिओ म्हणजे मोबाईलच बाहेर नव्हता काढतायत. व्हिडिओ कसा काढणार, त्यामुळे इथं आल्यावर दाखवलं की एवढा मोठा भूत येतो. हा, मान दुखायला लागली त्यांनी डायरेक्ट. बघू संध्याकाळी दाखवतो किती किलोच भरतो तसं. ते असे भूत न्यावं लागतं सरकीमध्ये, उचलू एक एक चालता पण येत नाही, पण न्यावं लागतात. शेतकरी जीवन असते. बघितलं असेल तुम्ही, लय मोठा आहे. हे 2 भोत आणले मी तिकडून, कापसाच भरलेले. हो, खूप जड आहेत. बघू आता किती भरते संध्याकाळी, दाखवतो मी तुम्हाला. आणि आपली तशीच इकडं तूर पण लावलेली आहे. ह्या रानामध्ये आपण सर्व तूर केली होती. याच्यात आंतरपीक म्हणून आपण हे पण घेतलं होतं, मूग निघला. आता फक्त राहिलेली तूर चांगली आलेली आहे, पण तुरीला आता एकदा पाणी द्यावं लागेल. तूर तशी खूप छान आलेली. मला पाणी दिल्याशिवाय काय पर्याय नाही तिला. पण आमच्या इकडं लाईटच नाही बा. कस तरी करून आता दिवसा लाईटचा गॅप बघून पाणी देणं आहे, जेणेकरून आपल्याला तूर पण चांगली होईल. आणि हिला एकदा फवारा पण लागते. बघू शकता तुम्ही विचार कसा, आता बारीक बारीक थोडं मावा पडल्यासारखं आहे, आणि कुठं आळी पण दिसते एखादी. त्यासाठी आपल्याला फवार नाही, जेणेकरून आपल्याला तूर चांगली होईल. कारण काय शेतकऱ्याला सोयाबीन निघली की कापूस वेचायचा होता, लगेच पाऊस चालू झाला, म्हणजे पावसाचा पण नाश झाला, सोयाबीनचं पण उत्पन्न कमी झालंय. तर चला काहीतरी आता तुरीचं थोडंफार होईल. त्यासाठी तुरीला आपल्याला पाणी देणं, पाणी दिल्यानंतर एक फवारणी पण करणं आहे. तर बघू आपलं आता कधी नियोजन होतं फवारणीचं, त्यानुसार करू ते. पेरायसाठी बी टाकून रेडी केलंय. बी आणि खत टाकलं होतं. कृष्णाभाऊचं ट्रॅक्टर आलं होतं, तर हरभऱ्याला पेरायला सुरुवात करायची. इकडल्या रानात आपल्याला हरभरे पेरायचे आज. आता ट्रॅक्टर सुरू करतील प्रदीप भाऊ. तुम्हाला दाखवतो तास काढताना चालू केलंय आपल्या इथं हरभरं पेरण्यासाठी. पहिलं तास काढायला ते पेरायचं. मोठं स्वराजचं ट्रॅक्टर आहे, कृष्णभाऊ मानकरे यांचं. आजपासून आमच्या हरभऱ्याची पेरणी चालू झाली. बघू शकता तुम्ही असं पेरणं चालू आहे. पप्पा त्याला सांगतात खोल लाव, ते ऐकतच नाही, काय माहित बैर आहे. चालू झालं पेरणं आपलं. किती झालं पेरणं, किती झालं सकाळपासून 7 एकर. आणि आपलं आता होईल ते काय होईल, आपलं 2 एकर. हा तेवढं आहे. आपलं इथं पेरणं चालू आहे. आता या तुम्ही हरभरं खायला उगल्यावर, आत्ताच नाही, लगेच कुठून येता होय. ट्रॅक्टर वगैरे चालू आल्यामुळं अर्ध्या तासात 1 एकर 2 एकर पेरणं व्हायला लागलं. पहिल्यांदा आमचं सकाळपासून बैलावर पेरणी करायची, तर संध्याकाळ व्हायची. कधी कधी त्या एका दिवसात पण पेरणं नाही व्हायचं, 2 दिवस लागायचे पेरणीला. आणि आता अर्ध्या तासात 2-2 एकर पेरणं व्हायला लागले. म्हणजे कुठे गेलं हे तंत्रज्ञान बघा तुम्ही. बघा कसं ट्रॅक्टर फास्ट चाललंय. झाली पेरणी अर्ध्या तासात.
2 एकर. आता जवळपास आपलं पेरायचं झालं. आता लास्टचं तास राहिले आणि 8 तास राहिले. तेवढं झाले की आपलं आजचं पेरायचं हरभरा झालं. आता थोड्या वेळ आधी आपल्याकडे ट्रॅक्टर आलतं आणि पेरायचं चालू करतो. जवळपास आपलं आता पेरायचं संपलं. थोड्या वेळ आधी पेरायचं संपलं म्हणजे त्या लास्टचं तास राहिले फक्त. तेवढं झालं की आपलं आज हरभरा पेरणं झालं. मग मी दाखवतो पूर्ण रान हरभरा पेरलेलं. हे बघा, हे आपलं रान आहे पूर्ण. इथून ते ट्रॅक्टर दिसायले तिथपर्यंत त्या हळदीपर्यंत आपलं रान आहे. ते आज आपलं आता पेरायचं झालं ट्रॅक्टरने. तो परदीप पेरचा आता एक लास्टचा तास आहे आणि राहिलेले 8 तास आहे. एवढं झालं की झालं. आणि इकडे आपले पप्पा आहेत, तिकडे याचं झाड आहे कशाचं, आंब्याचं. ते बघताय काय झालं की आंब्याचं झाडाला. जवळपास आपलं आज पेरायचं संपलं. आता राहिलं आपलं दुसरं रान. ते आपण तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवू. ते आज पेरायचं नाही, ते आपल्याला नंतर पेरायचं. ते आपण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू. मंडळी, ट्रॅक्टर आपल्या शेतातून आता पेरून जाते बाहेर. जवळपास आपलं झालं सर्व पेरायचं. आता थोडंसं राहिलेलं पलीकडून तेवढं पेरून ते जाणार बाहेर. तर मग आता आपण असंच भेटूया पुढील अशाच काहीतरी नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.